कुत्रा आणि गाढव. कोणे एकेकाळी वाराणसीमध्ये एक धोबी राहत होता. त्यांनी एक गाढव आणि एक कुत्रा पाळला होता. चला, आजचा दिवस संपला. खूप काम पडले रे बाबा आज. आता मस्तपैकी झोपूया. बघितलंस, मालक आज पुन्हा मला जेवण द्यायला विसरला. काही तासांनंतर मध्यरात्री आहा, हा तर अगदी गाढ झोपलाय. काय नशीब आहे माझं. वाह, चला लवकर पिशवी भरून घेऊया. अरे बापरे, हा तर चोर आहे आणि माझा मालक गाढ झोपलाय. हं? गाढवानं लगेच कुत्र्याला सावध केलं. अरे आपल्या घरात चोरी होत आहे आणि आपला मालक गाढ झोपेत आहे. लवकर कर, लवकर त्याला उठव. मी का उठू? त्याला माझी पर्वा नाहीये ना. चोरी झाली तर चांगलंच होईल. मग माझी आठवण होईल त्याला आणि माझी चांगली काळजी घेईल तो. नीच नवखराम, आपल्या मालकाबद्दल असा विचार करतोस? लाज वाटली पाहिजे तुला. मग काय, माझ्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल इमानदारी दाखवू? मी नाही त्याला उठवणार. मग आता मालकाला मला जागवायला हवं, नाहीतर चोर चोरी करून पळून जाईल. अरे हे मूर्ख गाढव, हे बहुतेक आसपासच्या लोकांना जागा करणार. त्याच्या आधीच इथून पळून जाऊया. धोब्यानं उठून खिडकीतून डोकावून पाहिलं, पण तोपर्यंत चोर पळून गेला होता. या मूर्ख गाढवाने माझी झोपमोड केली. मूर्ख, वेळी अवेळी ओरडत असतो. चांगली अद्दल घडतो त्याला आता. धोब्यानं एक काठी उचलून गाढवाला चांगलं बदडून काढलं. कुत्र्यानं खेदानं आपली मान हलवली. बिचारा गाढव, चोर तर पळून गेला आणि मालकाला तर माहितीच नाही की गाढव का ओरडत होतं ते. काय जरूरत होती माझं काम करण्याची? बघितलंस, दुसऱ्यांच्या कामात दखल दिल्यानं काय होतं ते. ज्याचं काम त्यानंच करावं.